हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाक 7वा. भक्ती म्हणजे शून्यानुभूती. सूत्र क्रमांक 56. गौणी त्रिधा गुणभेदात आर्तादी भेदातवा. त्याला जोडून सूत्र क्रमांक 57. उत्तरस्मात् पूर्वपूर्वा श्रेयाय भवती. सत्व रज तम अशा गुणभेदांमुळे तसेच आर्त जिज्ञासू अर्थार्थी अशा भेदामुळे भक्तीचेही 3 प्रकार झाले आहेत. परंतु यातील उत्तर भक्तीपेक्षा पूर्व भक्ती ही श्रेयस्कर असते. या अनुवाकाच्या शेवटी देवर्षी नारद मुनी सर्वोत्तम सर्वोच्च भक्ती कोणती ते सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी भक्तांमध्ये जे प्रामुख्याने 3 भेद आहेत त्याचे विश्लेषण येथे केले आहे. आपली प्रकृती त्रिगुणात्मक आहे. सत्व रज आणि तम या 3 गुणांनी युक्त अशी आपली प्रकृती आहे. या त्रिगुणातील जो गुण जास्त प्रभावी असेल तो गुण उरलेल्या 2 गुणांना निष्प्रभ करतो आणि मग त्या प्रभावाखाली त्याप्रमाणे त्यावेळी मानव आचरण करत असतो. बुद्धी जसजशी प्रगल्भ होत जाईल त्याप्रमाणे माणसाचा गुण बदलतो आणि अर्थातच त्याप्रमाणे त्याचे आचरण बदलते. तसेच या गुणप्रभावामुळे मानवी जीवन पद्धत बदलते. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन 3 प्रकारचा म्हणजे आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी असा असतो. त्याप्रमाणे त्याचे आचरण होत असते. अशा या 3 गुणांमुळे आणि त्याप्रमाणे त्या प्रभावाखाली होत असलेल्या आचरणामुळे भक्तांचेही 3 भेद झाले आहेत. या 3 भेदांची तुलना करून देवर्षी नारद मुनी भक्तांचे 3 प्रकार येथे सुचवत आहेत. एक म्हणजे तम आणि अर्थार्थी अशी कनिष्ठ भक्ती होय. दुसरी म्हणजे रज आणि जिज्ञासू अशी मध्यम भक्ती होय. तिसरी म्हणजे सत्व आणि आर्त अशी उच्च भक्ती होय. भक्तांच्या या 3 प्रकारात कनिष्ठ भक्तीपेक्षा मध्यम भक्ती करणे बरे, मध्यम भक्तीपेक्षा उच्च भक्ती करणे चांगले. या सर्वाच्या पार पलीकडे उन्मनी तुरीय अवस्था प्राप्त होऊन भक्त होणे हा भक्तीचा सर्वोत्तम सर्वोच्च प्रकार होय. मानवाची उत्क्रांती ही मानवेतर प्राण्यांमधून झालेली आहे. त्यामुळे सुरुवातीच्या मानवी देह धारण केलेल्या कालावधीत मानवावर असंख्य आणि विविध गतजन्मोजन्मींचे संस्कार काही प्रमाणात शिल्लक असतात. शक्यतो आराम करावा, भूक लागली, संरक्षण करावे लागले, कामवासना उद्दीपित झाली तर आणि तरच हालचाल करावी, जे पाहिजे ते मिळवावे यासाठी झगडा, युद्ध, भांडण करावे लागले तर ते खुशाल करावे. दुसऱ्याचे हिरावून घ्यावे लागले तर घ्यावे, प्रसंगी दुसऱ्याला ठार मारावे लागले तर मारावे. परंतु कसेही करून स्वतःचा स्वार्थ साधावा हा गतस्मृतींमधून आलेला संस्कार काही प्रमाणात टिकून असतो. हा रिपुनी भरलेला असतो. हा त्रिगुणांपैकी तमोगुण होय. बुद्धी प्रगल्भ होऊन तो पुसला जातो, परंतु त्यासाठी कालावधी जावा लागतो. भोगापवर्गतेचा फोलपणा उमजायला जीवनाचे टक्के-टोणपे खावे लागतात. त्यातील व्यर्थता समजायला त्याचे चटके सहन करावे लागतात. तोपर्यंत जगायला धनसंपत्ती, शक्ती मिळावी म्हणून केवळ स्वार्थासाठी तो परमात्म्याची भक्ती करत असतो. यालाच अर्थार्थी भक्त असे म्हणतात. भोग उपभोगण्यासाठी परमात्म्याला प्रसन्न करून घेणे हा एकमेव उद्देश भक्तीमागे असतो. राक्षस, नीच वृत्तीचे लोक अशी भक्ती करतात. त्यामागे त्यांना त्यांचे भोग उपभोगायला शक्ती प्राप्त व्हावी एवढा एकमेव हेतू असतो. परमात्म्याशी त्यांना काहीही कर्तव्य नसते. भस्मासूर, हिरण्यकश्यपू यांनी परमात्म्याची भक्ती करून त्यांना प्रसन्न करून घेतले होते. त्यांच्या भोगप्रवृत्ती उपभोगायला उपयुक्त होतील असे वर त्यांनी परमात्म्याकडून मागून घेतले. भौतिक भोग उपभोगायला मिळावे म्हणून केलेली ही भक्ती गौण आणि म्हणून कनिष्ठ आहे. जसजशी बुद्धी प्रगल्भ होत जाते तसतसा मानव आळस सोडतो. कारण देहादी इंद्रियांना भोग उपभोगताना एक प्रकारचे सौख्य प्राप्त होत आहे हे त्याला जाणवते.
हे सौख्य मोठे मोहक असते. ते परत परत आणि विपुल मिळावे असे त्याला वाटू लागते. तो अशा भौतिक सौख्याच्या अनेक वाटा आणि प्रकार शोधून काढतो. आपली बुद्धी त्यासाठी वापरतो. आता तो भौतिक जीवनात स्थैर्य आणू इच्छितो. तो अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करतो, त्यांचा संचय करतो, संसार थाटतो. शक्यतो इतरांना त्रास न देता स्वतःचे हित जपतो. स्वतःच्या हिताला बाधा येत असेल तर प्रसंगी इतरांची पर्वा न करता स्वतःचा स्वार्थ साधतो. आत्यंतिक टोकाचे भोग भोगणे हेच त्याच्या जीवनाचे सूत्र असते. त्यासाठी तो अफाट कष्ट करतो, मेहनत घेतो आणि मौज मजा करतो. जीवनात भरपूर कष्ट घ्यावे आणि तितकेच भरपूर उपभोग घ्यावे म्हणजे आयुष्य जगणे, अशीच त्याची कल्पना असते. हा रजोगुण आहे. हे सर्व केवळ त्याच्या स्वकर्तृत्वामुळे त्याला मिळत आहे अशीच त्याची समजूत असते. तो भरपूर मेहनत घेतो, तो त्याची प्रगल्भ बुद्धी वापरतो, त्यासाठी कष्ट घेतो, म्हणूनच हे असे वैभव त्याला मिळते आणि या अशा स्वकर्तृत्वामुळे तो हे वैभव उपभोगायला योग्य आहे, अधिकारी आहे, लायक आहे, अशीच त्याची ठाम समजूत असते. त्याला परमात्म्याशी काहीही कर्तव्य नसते. परमात्मा आहे की नाही अशीच त्याला शंका असते, कारण त्याला त्याच्या कर्तृत्वाप्रमाणे परमात्मा दिसू शकत नाही. तो परमात्म्याचा पुरावा मागत असतो. इतर लोक म्हणतात म्हणून केवळ जिज्ञासा, उत्सुकता म्हणून तो परमात्म्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो उपासना करतो. ही भक्ती मध्यम प्रकारची आहे, कारण यात इतरांना त्रास देणे नसते. परंतु भक्तीचा मूळ उद्देश यात नसतो. तमगुणी आणि अर्थार्थीपेक्षा ही रजगुणी आणि जिज्ञासा मध्यम भक्ती बरी, एवढेच. भौतिक भोग उपभोगून जीवनाची ओळख नीट झाल्यावर माणसाच्या लक्षात येते की भोग उपभोगणे हे शेवटी दुःखाला आमंत्रण देणारे ठरते. कितीही सौख्य उपभोगा तरी यामधून मनाला समाधान तर होत नाहीच. उलट कटकटींना आमंत्रण दिले जाते. त्याच्या लक्षात येते की हे भोग उपभोगताना त्याच्या हातून काही चुरगाळले जात आहे. त्याला वाटते की त्याच्या हातून पाप होत आहे. यावर उपाय म्हणून तो आता पुण्य साचवायच्या मागे लागतो. दुसऱ्याला त्रास न देता, कोणाचे काही हिरावून न घेता जे मिळेल त्यात तो समाधानी राहू लागतो. आता त्याच्या लक्षात येते की प्रत्येक कार्याला परमेश्वराचे अधिष्ठान असले पाहिजे. मग तो दान करू लागतो. पूजा अर्चा, यज्ञयाग, जपजाप्य इत्यादींचे आयोजन करू लागतो. त्याच्या दृष्टीने, त्याच्या समजुतीने योग्य ते धार्मिक कार्यक्रम करू लागतो. हातून पाप घडू देत नाही. त्याऐवजी पुण्यकर्म करू लागतो. हा सत्वगुण असतो. असा हा सत्वगुणी परमात्म्याला खरोखरच आर्त भावनाविवश होऊन भक्तिभावाने हाक मारतो. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करतो. ही सत्वगुणी आणि आर्त अशी उच्च भक्ती असते. ही सकाम भक्ती असते. कनिष्ठ आणि मध्यम भक्तीपेक्षा ही चांगली असते, एवढेच. परमप्रेमरूपा भक्ती ही या पलीकडे या सर्वांच्या पार असते. ती गुणातीत असून परमात्म्याच्या पादसेवन भक्तीसाठी असते. येथे भक्त कोणत्याही अपेक्षेने भक्ती करत नसतो. त्याला स्वतःसाठी काहीही नको असते. तो सर्व काही स्वतःसह परमात्म्याला अर्पण करतो. परमात्म्याच्या पायाशी त्याची सेवा करायला मिळावी एवढीच त्याची अपेक्षा असते. परमात्मा जसे ठेवेल तसे तो राहतो. त्याला परमात्म्याशिवाय एक क्षणही चैन पडत नाही. ही सर्वोत्तम सर्वोच्च भक्ती असते. हरिओम.